एकच मिनिट थांब फक्त. हम्म. तुझं म्यूट कर, म्यूट. मानसी एकच मिनिट थांब ना. अनम्यूट कर तुझं. अनम्यूट कर, अनम्यूट. हरी बोल. गीता जीवनीच्या आजच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण 11वा अध्यायातला 39वा श्लोक पाहत आहोत. पहिल्यांदा आपण श्लोकाचं वाचन करू, नंतर प्रार्थना घेऊन मग श्लोकावर चर्चा करूया. अकरावा अध्याय श्लोक क्रमांक 39. वायुर्यमो अग्निर्वरुण शशांका प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्ते सुसहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. तुम्ही वायू आहात, परमनियंता, अग्नी, जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात. तुम्ही आदित जीव, ब्रह्मदेव तसेच प्रपितामह ही तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्रशः नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो. तात्पर्य: या श्लोकामध्ये भगवंतांना वायू म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण वायू हा सर्वव्यापी असल्यामुळे सर्व देवतांमध्ये प्रमुख आहे. तसेच अर्जुन श्रीकृष्णांना प्रपितामह असे संबोधतो, कारण श्रीकृष्ण हे सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत. थोडा कॅमेरा, हा कॅमेरा जस्ट. ठीक आहे माताजी. हा. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च वा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्णा. आजच्या गीता जीवनीच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण 11वा अध्यायातला श्लोक क्रमांक 39 पाहणार आहोत. तर इथं आपण पाहतोय की 11व्या अध्यायामध्ये भगवंतांच्या वेगवेगळ्या विभूती आणि शक्ती भगवंतांनी अर्जुनाला दाखवल्या. आपण पाहतो की विश्वरूप पाहून अर्जुन विस्मयचकित झाला आणि ही वेगवेगळी रूप भगवंतांचे वेगवेगळी रूप पाहताना अर्जुनावर काय परिणाम झाला त्याचं या श्लोकांमध्ये, आणि अर्जुन काय भगवंतांविषयी वक्तव्य करतो. खर तर भगवंताप्रती, गुरूंप्रती आणि वैष्णवांप्रती जेव्हा दीर्घ कृतज्ञता असते तेव्हा असे भाव, अर्जुनाप्रमाणे भाव एखाद्याच्या मनात उत्पन्न होऊ शकतात.
जे या श्लोकामध्ये पाहायला मिळतात आपल्याला, की आपल्याला या भगवंतांच्या सगळ्या विभूती आणि शक्ती भगवंतांनी अर्जुनाला दाखवल्यात या विश्वरूपाच्या निमित्ताने या सगळ्या विभूती आणि शक्ती भगवंतांनी दाखवल्यात. परंतु हे बघितल्याशिवाय कुठली गोष्ट जेव्हा आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा आपल्याला त्याच्याविषयी विश्वास वाटतो. जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा विश्वास वाटत नाही. म्हणून काही गोष्टी आपण बघून सुद्धा पाहू शकत नाही. जसं आपण रोज अनेकानेक मृत्यू बघतो, परंतु अनेकानेक मृत्यू होत असताना सुद्धा आणि आपण त्या मृत्यूच्या वेळी एखाद्याचं मरण जर झालं तर त्या ठिकाणी आपण अंत्यसंस्काराला जातो. परंतु आपल्याला क्षणिक असं स्मशान वैराग्य त्यावेळी येत, म्हणजे नंतर आपण त्या गोष्टी विसरून जातो. आपल्याला अनेक अनेक मृत्यू पाहून पण आपल्याला त्याच्याविषयी गांभीर्य येत नाही. ज्या प्रकारे आपण या जीवनाचा आनंद घेतोय, इंद्रिय तृप्ती करत आहोत किंवा वस्तूंचा संग्रह करण्यात जसं आपण मग्न आहोत, त्यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्याला म्हणजे त्या मृत्यूविषयी गांभीर्य नाहीये, किंवा प्रत्येकाची अशी धारणा असते की दुसऱ्यांचा मृत्यू होतोय पण माझं मरण येणार नाही, अशीच आपली भावना असते. की म्हणजे पश्येनपि न पश्यति, म्हणजे पाहून सुद्धा न पाहिल्याप्रमाणे आहे. पाहून सुद्धा आपण पाहू शकत नाही. आपल्या दृष्टीनं ज्ञान देणारे आपले गुरु आहेत, आपल्याला ज्ञान देणारे आपले गुरु आहेत, परंतु जे आपण पाहू शकत नाही किंवा बघून सुद्धा दुर्लक्ष करतो ना, त्या गोष्टी आपल्याला गुरु ज्ञान देतात त्या गोष्टींविषयी, आणि त्या गोष्टींचं महत्व आपल्याला समजून देतात. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जेव्हा एखादे प्रामाणिक गुरु असतात, तेव्हाच ते गुरु शिष्य परंपरेतून आलेले, तेव्हाच ते असं अं आपल्याला आपल्या जे अज्ञान रूपी आपले जे चक्षु आहेत ते देऊन आपल्याला ज्ञान रूपी चक्षु प्रदान करू शकतात गुरु. म्हणजे आपल्याला ज्ञान देणारे हे गुरु आहेत, आणि गुरुच आपल्याला ह्या गोष्टींचं महत्व समजून देऊ शकतात. खरे डोळे उघडण्याचं आणि ज्ञान खुले करून देण्याचं काम गुरु करतात. जसं आपण म्हणतो ओम अज्ञानतिमिरंधस्य, आता सुद्धा आपण प्रार्थना केली गुरु महाराजांना की तुम्ही माझे हे चक्षु अज्ञान रूपी जे चक्षु आहेत ते तुम्ही त्याला ज्ञान प्रदान करा तुम्ही. तर हे गुरूंप्रती प्रामाणिक श्रद्धा आणि प्रामाणिक प्रेम जर आपल्या मनात असेल तर आपलं सुद्धा अज्ञान दूर होऊ शकतं, पण त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि गुरूंविषयी वास्तविक श्रद्धा हवी. ज्या प्रकारे अर्जुनाचे ज्ञानचक्षु हे श्रीकृष्णांनी त्यांचे खरे ज्ञान, खरे कान आणि डोळे उघडण्याचं काम केलं. दिव्य ज्ञान आणि दिव्य रूपाचं दर्शन विश्वरूपाच्या निमित्ताने अर्जुनाला दिलं, आणि त्यांचे कान आणि डोळे उघडले अर्जुनाचे. अर्जुनाला दिव्य ज्ञान मिळालं, पण त्याला हे कोणतं दिव्य ज्ञान मिळालं की त्याला समजलं की श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, तेच सर्व नियंता आहेत. जसं आपण म्हणतो त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव, म्हणजेच भगवंतच सर्व काही आहे याचं ज्ञान अर्जुनाला मिळालं. कृष्ण हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, ते माझे सारथी पण आहेत आणि माझे मित्र पण आहेत. आणि या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतात की श्रीकृष्ण हवा आहेत, पाणी आहेत, चंद्र आहेत, तारे आहेत, हे ब्रह्मांड आहेत, परमपिता परब्रह्म सर्व काही श्रीकृष्णच आहे. जसं आपण म्हणतो की भगवंत म्हणतात अहम बीज प्रदापिता, भगवंत हे सर्वांचे पिता आहेत. आपल्याला कळून चुकलंय की हे जीवन, अर्जुनाला इथं या श्लोकामध्ये कळून चुकलं की आपलं जीवन जर यशस्वीरित्या पूर्ण करायचं असेल तर आपल्याला भगवंतांचं आणि आपलं नातं, श्रीकृष्ण आणि जीव यांच्यामधलं पवित्र नातं समजलं पाहिजे. आणि अर्जुनाला या श्लोकात भगवंतांचं त्याचं नातं समजलं, आणि त्याला भगवंतांची सेवा करण्याची इच्छा होती. आणि तो म्हणाला की करिष्ये वचनं तव, पुढे अर्जुन म्हणतो की मी तुमच्या
वचनानुसारच म्हणजे तुमच्या आदेशानुसार कार्य करण्याची अर्जुनाला इच्छा होती. कारण त्याला समजलं होतं की अर्जुन म्हणतो की मी श्रीकृष्णांचा आहेत आणि श्रीकृष्ण माझे आहेत. आणि वस्तुतः हाच भगवद्गीतेचा खरा संदेश आहे. खरा आणि महत्वपूर्ण संदेश काय आहे, तर मी श्रीकृष्णांचा आहे आणि श्रीकृष्ण माझे आहेत. परंतु या भौतिक जगातील जे बद्ध जीव आहेत ते भगवंतांनी दिलेला हा अनमोल संदेश न वाचता त्याच्याकडं दुर्लक्ष करतात. आणि जरी हा संदेश त्यांना मिळाला की भगवंत हे माझे आहेत आणि मी भगवंतांचा आहे, भगवंतांचं आपल्याशी एक पवित्र नातं आहे आणि ते नातं आपल्याला पुनरुज्जीवित करायचं आहे, हे जरी समजलं तरी ते स्वीकारायला ते नकार देतात. आणि आपल्या जवळ असलेली कृपा आपण नाकारतो. म्हणजे पश्येनापि न पश्यती, म्हणजे पाहिलं तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा न पाहिल्यासारखं करतो. बऱ्याच लोकांना भगवद्गीतेतील आपल्याला बऱ्याच लोकांनी काय केले, भगवद्गीतेतलं ज्ञान आहे ते आपापल्या ज्ञानचक्षुंच्या आपापल्या दृष्टिकोन जो आहे त्यानुसार लोकांसमोर ज्ञान भगवद्गीतेचा आणण्याचा प्रयत्न केलाय. कोणी भगवद्गीतेला लाईफ मॅन्युअल म्हटलंय, कुणी त्याला मॅनेजमेंट मॅन्युअल म्हटलंय, तर कुणी कर्म करण्याच्या कलेसाठी उपयुक्त असं कार्य असं म्हटलंय भगवद्गीतेला. पण खऱ्या अर्थाने भगवद्गीतेचा संदेश एकच आहे की मी श्रीकृष्णांचा नित्य दास आहे आणि मला श्रीकृष्णांची सेवा करायची आहे. आपण पाहतो की प्रभुपादांच्या आधी सुद्धा अनेक भगवद्गीतेवरील टीका भारतामध्ये उपलब्ध होत्या. पण प्रभुपादांनी जसे आहे तसे ज्ञान भगवद्गीतेतलं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवलं आणि ती गीता वाचून अनेकानेक भक्त बनत आहेत. कारण त्या गीतेतला जो संदेश आहे, जे ज्ञान आहे ते बरोबर प्रभुपादांनी त्यात उतरवलं आहे आणि ते श्रीकृष्णांच्या मी नित्य दास आहे आणि मला त्यांची सेवा करायची आहे आणि त्यांच्या सर्व आज्ञांच्या चौकटीतच राहून मला कार्य करायचं आहे, हे या गीतेच्या आदेश आपल्याला या गीतेच्या मार्फत समजतात. त्यामुळे अनेकानेक भक्त ही गीता वाचून बनत आहेत. शास्त्रांची आज्ञा म्हणजे श्रीकृष्णांची आज्ञा, भगवद्गीता भागवतम याच्यामधील जे संदेश आहेत भगवंतांची तीच आज्ञा आहेत. या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना म्हणतो की तुम्ही परमनियंता आहात, म्हणजे तुम्हीच वायू आहात, तुम्हीच अग्नी आहात आणि जलही तुम्हीच आहात. तुम्ही सूर्य आहात, तुम्ही चंद्र आहात, तुम्हीच सर्वांना बीज प्रदान करणारे ब्रह्मा आहात, म्हणजे परमपिता आहात. तुम्हीच ब्रह्माजींचे सुद्धा पिता आहात, परम ब्रह्म परम पिता आहात. मी तुम्हाला शतशत प्रणाम करतो असे अर्जुन म्हणत आहे. तर अर्जुन सर्वप्रथम भगवंतांना काय म्हणतोय, तर सर्वप्रथम भगवंतांना वायू म्हणतो. वायूचं काय आचरण आहे, तर वायू म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार बदलणारं तत्व आहे. आपण पाहतो की वायू मनमोकळा स्वैर आचरण करत असतो. म्हणजे तो त्याची इच्छा असेल तर तो कुठल्याही दिशेला वाहील. किंवा एखादा जो वायू आहे एखाद्या टायर मध्ये पण बंदिस्त राहून तो त्या टायरला त्याची शक्ती प्रदान करू शकतो. किंवा आपण पाहतो की फुग्यांमध्ये सुद्धा वायू भरलेला असतो किंवा एखादा साधा बॉल असेल त्याच्यामध्ये पण आपण पाहू शकतो की हा वायू हा सर्वव्यापी आहे. त्याप्रमाणेच भगवंत सुद्धा त्यांच्या इच्छेनुसार त्यांची सर्व कार्य नियंत्रित करू शकतात किंवा त्यांच्या मनानुसार त्यांची सर्व कार्य ते करू शकतात किंवा त्या कार्यांचं नियंत्रणही करू शकतात. म्हणजे ते सर्वश्रेष्ठ असे नियंत्रक आहेत भगवंत. म्हणजे वायूप्रमाणेच ते स्वैर आहेत आणि सर्वांसाठी जिवंत राहण्याचा स्रोत. बघा, आपण श्वास घेतल्याशिवाय जगू शकत नाही. श्वास म्हणजे काय, तर आपण वायूच आपल्या शरीरामध्ये घेतोय आणि त्यामुळे आपण जिवंत आहे. एक क्षण सुद्धा आपण श्वास घेतल्याशिवाय म्हणजे वायूशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की अर्जुन भगवंतांना वायू का म्हणतोय. का तर भगवंत हे आपण भगवंताशिवाय आपलं अस्तित्व हे शून्य आहे. आपण अस्तित्व विहीन आहोत भगवंताशिवाय. कारण हा वायुरूपी जो श्वास आहे त्यामुळेच आपण जगत आहोत. पुढे अर्जुन भगवंतांना अग्नी असं संबोधतो. भगवंत म्हणतात की जठरामध्ये अग्नी आहे, जठराग्नी मी आहे. म्हणजे आपल्याला अन्न पचन करण्यासाठी जो अग्नी लागतो तो
जठरातील अग्नी हे भगवंत आहेत. पुढं आपण जेव्हा आपण वेगवेगळे यज्ञ करतो, त्या यज्ञामध्ये पण अग्नी असतो बघा. तो यज्ञातला अग्नी सुद्धा भगवंतांचंच प्रतीक आहे. किंवा जो दीपकातला अग्नी, आपण एखादा दिवा लावतो, तर तो दिव्यातला अग्नी आहे ना, तो सगळं सगळं प्रकाशित करतो. त्याच्या सभोवताली तो प्रकाश देण्याचं काम काम करतो. परंतु आपण पाहतो की केवळ अग्नी हा प्रकाश देण्याचंच काम करत नाही. जंगलामध्ये जर वणवा लागला, लाकडं एकमेकांना घासून वणवा लागतो, तर तो वणवा हा जंगल उद्ध्वस्त करतो. एखादी शेकोटी असेल बघा, आपण शेकोटी पेटवतो थंडीच्या दिवसामध्ये, तर ती शेकोटी आपल्याला ऊब देण्याचं काम करते. तसं भगवंत हे त्याच्या भक्तांसाठी दीपकातील अग्नीप्रमाणे. भगवंत हे भक्तांसाठी दीपकातील अग्नीप्रमाणे, दीपकाचा अग्नी जसा सौम्य प्रकाश देतो किंवा ऊब देतो, तसं भगवंत हे आपल्याला ऊर्जा देतात आणि या दीपकाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रकाश टाकतात, आपलं जीवन प्रकाशमय करतात. आणि दुर्जनांसाठी मात्र ते वणवा आहेत. म्हणजे ते दुर्जनांचं सर्व काही उद्ध्वस्त करतात. जसं आपण पाहिलं की या महाभारतातील युद्धामध्ये अर्जुनांसाठी, पांडवांसाठी भगवंत हे दीपकाप्रमाणे त्यांना ऊर्जा देण्याचं काम करत होते. परंतु दुर्योधन आणि कौरवांसाठी मात्र ते एक वणवा होते. म्हणजे भगवंत हे कसे परमनियंत्रक आहेत हे आपण पाहू शकतो इथं. की भगवंत वायू रूपाने सुद्धा, वायू जसा मनमोकळा आहे तसं भगवंत सर्व गोष्टींचं नियंत्रण करू शकतात आणि स्वतःच्या प्रमाणे आचरणही करू शकतात. दीपकाप्रमाणे ते आपल्याला ऊर्जा प्रदान करतात किंवा दुर्जनांसाठी ते वणव्याप्रमाणे कार्य करतात. आणि या सगळ्याबरोबरच भगवंत हे परमनियंता पण आहेत. तर भगवंत परमनियंत्रक कसे आहेत ते आता आपण पाहूया. की भगवंत या सृष्टीचं नियंत्रण करणारे देवता म्हणजे ब्रह्माजी आहेत किंवा इंद्र आहेत किंवा बाकी देवी देवता आहेत, जे वेगवेगळ्या ठिकाणचं कार्य करतात. परंतु त्यांच्याकडे वेगवेगळी डिपार्टमेंट वाटून दिली आहेत त्याचं नियंत्रण. परंतु या सर्व देवी देवता, ब्रह्माजी असतील किंवा इंद्र असतील, या सगळ्यांचे नियंत्रण करणारे परमनियंता जे आहेत ते भगवंत आहेत. म्हणजे ब्रह्माजी तर आणि हे ब्रह्माजींच्या प्रार्थनांमध्ये आपण दिसून येतं आपल्याला की गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी असं म्हणतात. म्हणजे गोविंद हेच आदिपुरुष आहेत असं ब्रह्माजी म्हणतात. जरी त्यांनी स्वतः सृष्टीची निर्मिती केली असली तरी सृष्टी निर्मितीची प्रेरणा देणारे, ब्रह्मदेवांना सृष्टी निर्मितीची प्रेरणा देणारे हे भगवंत आहेत. भगवंतांनीच ब्रह्मदेवांना ज्ञानप्रदान केल्यानंतर मग त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. आपल्या आपल्या मृत्यूवर नियंत्रण करणारी यमराज आहेत. पण आपण अजामिळाच्या गोष्टीमध्ये पाहू शकतो की अजामिळाचा जेव्हा मृत्यू झाला की त्याची आयुष्यभर केलेली जी दुष्कृत्य आहेत, ती दुष्कृत्यांमुळे त्याला न्यायला यमदूत आले होते. परंतु हे यमदूतांना भगवंतांनी स्वतः सांगितलं की भगवंत सांगतात की हा माझा भक्त आहे आणि यानं माझं नाव घेतलंय. म्हणजे भगवंत त्याचा भाव पाहतात, त्याच्या अगोदरचं केलेलं कार्य पाहतात आणि मृत्यू समयी त्याने केलेलं नामोच्चारण पाहून भगवंत सांगतात की तुम्ही याला सोडून द्या. अजामिळाला सोडून द्यायला भगवंत सांगतात. म्हणजे आपण पाहतो की यमराज जरी मृत्यूचे नियंत्रक असते, मृत्यूची देवता असते, तरी त्यांना नियंत्रण करणारे हे भगवंत आहेत. म्हणजे या सृष्टीच्या नियमांचं पालन करणं हे भगवंतांसाठी बंधनकारक नाही, कारण ते स्वतः नियम करणारे आहेत. त्यामुळे नियमांचं पालन करणं हे त्यांच्यासाठी बंधनकारक नाही. आपल्याला आपण भगवंतांच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, त्यांच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. हा सृष्टीचा नियम आहे, पण भगवंतांसाठी तो नियम नाही. इथं अर्जुन भगवंतांना सूर्य म्हणतोय. पुढं भगवंतांना तो काय म्हणतोय की आपण सूर्य आहात आणि जलही आहात. म्हणजे सूर्य पण तुम्ही आहात आणि पाणी सुद्धा तुम्ही आहात. भगवंत आपल्या भक्तांकडून नाममात्र गोष्टी घेतात. आपण पाहतो की भगवंत म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच. म्हणजे साधं एखादं पान, फूल, फळ, पाणी कुणी जरी मला श्रद्धेने अर्पण केलं तरी मी ते घेतो. म्हणजे भगवंत एकदम छोट्या गोष्टी आपल्याकडून घेऊन, भगवंत आपल्याला सर्व प्रदान करणार आहेत. आपल्याला भगवंतांनी सर्व काही दिलंय ते भगवंतांनी दिले.
आणि ते मात्र छोट्याशा आपल्या गोष्टींनी संतुष्ट आहेत. आणि ते आपल्याला सर्व काही गोष्टी घेतात, पण त्या बदल्यात मात्र आपल्याला सर्व काही देतात. सूर्य म्हणून आपण इथं पाहतो की अर्जुन भगवंतांना म्हणतोय की आपण सूर्य आहात. म्हणजे सूर्य म्हणून भगवंत काय करतात, तर समुद्राचं सर्व खारट पाणी घेतात आणि त्या उलट आपल्याला देताना मात्र काय देतात, त्या बदल्यात मात्र भगवंत पाण्याचा अमृत रूपी वर्षाव आपल्यावर करतात पावसाच्या रूपांमध्ये. मध्ये भगवंत खारट पाणी घेतात आपल्या पृथ्वीवरील, आणि ते सुद्धा आपल्याला भगवंतांनीच दिलेलं आहे. आणि त्या रूपी आपल्याला अमृत रूपी वर्षाव पाहतो. आपण जसं पाहिलं की जसं आपण वायूशिवाय जगू शकत नाही, तसं आपल्यासाठी पाणी सुद्धा, आपण पाणी न घेता किती दिवस जिवंत राहू शकतो. तर जल हे सुद्धा आपल्या सर्वांची अतिशय महत्वाची गरज आहे. यावरून आपल्याला पुन्हा सिद्ध होतं की आपण भगवंतांच्या अस्तित्वाशिवाय अस्तित्वविहीन आहोत आणि सर्वात जास्त गरज आपल्याला भगवंताची आहे. आणि भगवंत आपल्याला या सगळ्यांपासून सुरक्षितता आणि मुक्ती देऊ शकतात. भगवंतांविना आपण सर्वजण अस्तित्वविहीन आहोत. म्हणूनच आपण यातून भगवंता किती दयाळू आहात असं म्हणते. एका वैष्णव गीतात पण असं म्हणते, तोम बिनके दयालू जगत संसारी. या जगतामध्ये तुमच्यापेक्षा दयाळू असं दुसरं कोणीच नाहीये. भगवंतांना म्हटलंय की तुम्ही परम नियंता आहात, तुम्ही वायू आहात, तुम्हीच अग्नी आहात आणि तुम्हीच जल आहात. त्याची वेगवेगळ्या उदाहरणात आपल्याला कशी आवश्यकता आहे हे आपण म्हणजे भगवंताशिवाय आपण कसं अस्तित्वविहीन आहोत हे आपण पाहिलं. पुढं भगवंतांना अर्जुन म्हणतो की तुम्ही चंद्र आहात. खर तर चंद्र हे भगवंतांचं मन आहे. चंद्राकडून सगळ्या देवी देवतांना बल आणि अमृत प्राप्त होतं. सगळ्या देवी देवतांना बल आणि अमृत जे आहे ते चंद्र देतो. परंतु जेणेकरून कशासाठी देतात हे बल आणि अमृत देवी देवतांना, तर ते प्रभावशाली पद्धतीनं त्यांचं नियत कार्य जे आहे देवी देवतांचं ते पार पाडावं म्हणून चंद्र भगवंतांना बल आणि अमृत प्रदान करतात. यावरून अर्जुनाला हे म्हणायचे आहे की या सर्व देवतांना शक्ती आणि सिद्धी आणि आयु देणारे इतर कोणी नसून तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंतच आहेत. कारण ते चंद्र हे भगवंतांचे मन आहे. म्हणजे इनडायरेक्टली सगळं देवी देवतांना सर्व काही प्रदान करणारे, शक्ती आणि सिद्धी आणि आयु देणारे सुद्धा, म्हणजे त्यांना आयुष्य देणारे सुद्धा भगवंतच आहेत. अर्जुन पुढे भगवंतांना प्रजापती म्हणजे परमपिता प्रजापती असे म्हणतात. परमपिता तर ब्रह्मा जे आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यांच्या आदेशानुसार म्हणजे ब्रह्माजींच्या आदेशानुसार प्रजापतींचं नियुक्ती केली जाते प्रजापतींची. परंतु प्रजापती या शब्दाचा अर्थ असा होतो की प्रजा निर्माण करणारा किंवा त्यांच्याप्रमाणे पालन पोषण करणारा. तर ब्रह्मदेवाला निर्माण करणारा कोण आहे, तर भगवंत आहेत. ब्रह्मदेवानी जरी प्रजा निर्माण केली तरी ब्रह्मदेवांना निर्माण करणारे भगवंत आहेत. म्हणून भगवंतच हे खरे प्रजापती आहेत आणि परमपिता आहेत. एवढे सगळे दिव्य गुण जेव्हा अर्जुन भगवंतांमध्ये पाहतोय तेव्हा त्याला त्यांचं ते रूप पाहून सतत तो आश्चर्यचकित होतोय. आणि जेव्हा जेव्हा परत परत तो हे विश्वरूप पाहतोय ना, तेव्हा तेव्हा त्याला नवनवीन रूप भगवंतांचं समजते. आणि हे नवनवीन रूप आणि नवनवीन गुणांची भगवंतांच्या अर्जुनाला ओळख होते. आणि जसजसं तो त्याच्याकडे आकृष्ट होतोय आणि जसजसे नवनवीन गुण भगवंतांचे दिसतंय तसं तसं त्याला अजून कळून चुकतंय की भगवंत हे सर्वाकर्षक आहेत. सर्वांना आकर्षित करणारे हे भगवंत आहेत आणि त्यांच्या समोर मी कोणीच नाही. म्हणजे अर्जुनाला इतके दिवस बघा, अर्जुनाचं आणि भगवंतांचं नातं हे सखा रूपाने होतं, म्हणजे मित्र होते दोघं एकमेकांचे. पण आता जेव्हा गुरुस्थानी भगवंतांना ठेवले तेव्हा भगवंतांचे जे सगळे गुण दिसत आहेत, जे विविध गुण त्याला जाणवतायत, आणि हे विश्वरूप पाहिल्यानंतर अजून त्याच्या म्हणजे विराट रूपाची जेव्हा त्याला प्रचिती येते अर्जुनाला, तेव्हा त्याला समजतंय की भगवंतांसमोर मी तुच्छ आहे. आणि असं एक शेर आहे की त्याच्यामध्ये म्हणते की जब भी तुमको मिलता हूँ
अर्जुन म्हणजे अर्जुनाला या ठिकाणी गृहीत धरून बघा, जब भी तुमको मिलता हूँ चौक जाता हूँ, हर बार तुमको पहले से बेहतर जानता हूँ. म्हणजे प्रत्येक वेळेस मी तुला नवनवीन जाणतो. प्रत्येक वेळेस जेव्हा मी तुमच्याकडे बघतोय तेव्हा मी तुम्हाला नवीन नवीन जाणतो. अर्जुनाला वारंवार तीच अनुभूती होती. आणि भगवंत किती विराट आहेत, पूर्ण पुरुषोत्तम आहेत याची त्याला जाणीव होते. मी वारंवार भगवंतांना शरण गेलं पाहिजे याची प्रचिती त्याला येते. म्हणजे भगवंतांचं हे विराट रूप पाहून तो इतका आश्चर्यचकित, इतका अं, आश्चर्यचकित होतोय की त्यांना अर्जुनाला वारंवार त्यांना शरण जाण्याची इच्छा होती. आणि आपल्याला सुद्धा असंच भगवंतांना वारंवार शरण जायचं आहे. हे कारण आहे आपल्याला आपण जीवन जगण्याचं, की आपल्याला वारंवार भगवंतांना शरण जायचंय. मग भगवंतांना जर शरण जायचं असेल तर आपण वारंवार कुठे गेलं पाहिजे, तर मंदिरात गेलं पाहिजे. कारण तिथं आपल्याला भगवंतांचे रोज नवीन रूप पाहायला मिळतं. आवाज येत नाही. हरी बोल. हा, ओके. येतोय माताजी? हा, आता येतोय. मगाशी काहीतरी असं थोडी 1-2 वाक्य रिपीट करा. आपल्याला जर अर्जुनाप्रमाणे भगवंतांना शरण जायचं असेल किंवा भगवंतांना शरण जायची आपल्याला इच्छा उत्पन्न करायची असेल तर आपल्याला वारंवार मंदिरात जायला हवं. का मंदिरात जायला हवं? कारण मंदिरात गेल्यानंतर आपल्याला भगवंतांचं नित्य नवायमान असं रूप पाहायला मिळेल. आणि भगवंतांविषयी लीला ज्या आहेत त्या श्रवण करायला मिळतील. त्यांचे गुणांची चर्चा होईल मंदिरामध्ये आणि ती आपल्याला ऐकायला मिळेल. जेणेकरून आपल्या मनावर बिंबलं जाईल की भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत, परमनियंता आहेत आणि मला त्यांची सेवा करायची आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हाच आपण चांगल्या प्रकारे भक्ती करू शकतो आणि भगवंतांचं श्रेष्ठत्व मान्य करून आपण भगवंतांची शरण जायला, त्यांची सेवा करायला शिकू शकतो. आणि आपल्याला आपलं खरं जे रूप आहे की जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, आपण श्रीकृष्णांचे नित्य शाश्वत दास आहोत, ही भावना आपल्या हृदयात निर्माण होण्यासाठी आपल्याला निरंतर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करायला हवा. आणि वारंवार मंदिरात जाऊन आपल्याला भगवंतांच्या नित्य नवायमान रूप पाहायला मिळावं आणि लीला आणि गुणांचं श्रवण करायला हवं. जेणेकरून आपल्याला भगवंतांचं परमश्रेष्ठत्वाची आपल्याला प्रचिती. धन्यवाद. हरे कृष्ण. थँक्यू माधुरी भक्ती माताजी. मस्त. नित्य काय नित्य काय नवायमान. हा, नित्य नवायमान. मस्त मस्त. खूप छान. खूप छान. मला असं वाटतं की हा श्लोक वॉज लाईक असे सगळ्याच एक रिव्हिजन टाईप होता, है ना? हम्म. खूप छान, सुंदर. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचार. अजून एक गोष्ट मला खूप आवडली, आता मला पटकन आठवत नाहीये, की चंद्र हे भगवंतांचं मन आहे. हम्म. मी आतापर्यंत असं ऐकलं होतं की चंद्र लाईक मनाला रिप्रेझेंट करतो किंवा आपल्या मनाचे हे चंद्राप्रमाणे हे होत जातात. पण दिस वॉज अ व्हेरी नाईस एनॉलॉजी. खूप छान होतं. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील ना तर नक्की विचारा. हरी बोल. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. माताजी प्रश्न काही नाहीये, पण तुम्ही खूप सुंदर सांगितलं माधुरी भक्ती माताजी. हे खूप आवडलं की भगवंत हे दीपकाप्रमाणे आहेत. जसं पांडवांच्या जीवनामध्ये त्यांनी एका दीपकाप्रमाणे रक्षण पण केलं, मार्ग पण दाखवला आणि दुर्जनांसाठी वणव्यासारखं म्हणजे कौरवांसाठी ते पण खूप आवडलं. आणि मी भगवंतांचा आहे आणि भगवंत माझे आहेत हे आपण वारंवार लक्षात घेतलं पाहिजे आणि आपलं आणि भगवंताचं नातं आपण समजून घ्यायला हवं.
हे खूप छान वाटलं. आणि शरण जाण्यासाठी आपण वारंवार भगवंतांना, जसं अर्जुनाला नेहमी असं वाटतंय आता की वारंवार भगवंतांना ते प्रणाम करतात की नित्य नवयमान गुण त्यांच्यातले दिसतायत आणि अर्जुन त्यांच्याकडे आकर्षित होतात, यासाठी आपण मंदिरामध्ये जायला पाहिजे. तर हे खूप सुंदर तुम्ही दृष्टिकोन दिला आणि ह्या श्लोकाचं खूप सुंदर विवेचन केलं माताजी. खूप खूप धन्यवाद. बोल मनसी माताजी आहेत ना? हा. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? पुढचे श्लोक हरिबोल हरिबोल. धन्यवाद प्रणाम माताजी. खूपच छान आजचं लेक्चर झालं माताजी. माताजींनी सांगितल्याप्रमाणे मला पण हे खूप आवडलं की म्हणजे भक्तांसाठी कसे भगवंत दिव्याप्रमाणे असतात आणि या भक्तांसाठी एक वनव्याप्रमाणे कसे असतात. आणि जितके आपण भगवंतांच्या संपर्कात येऊ ना तसे भगवंतांची एक एक गुण आपल्याला इतके म्हणजे दिसायला सुरुवात होतात. जसं अर्जुनाला दिसले ना तसे आपल्याला सुद्धा कसे दिसू शकतील आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हे खूप छान तुम्ही सांगितलं माताजी. थँक्यू. माताजी नाही येत का? नाही, आहेत आहेत, ऐकतायत. माताजींचा हा एक गुण आहे, त्यांना स्तुती त्यांच्यावर परिणाम करू शकत नाही, आपण त्यांची स्तुती केल्याशिवाय राहू शकत नाही असे. Yes. Nice and simple devotee. अगदी खरं. चालेल, थांबायचं मग. कोणाला काही प्रश्न असतील तर. हो माधुरी, आय थिंक तुझं यू आर म्यूट. तुझा आवाज येत नाही येते. म्यूट अनम्यूट कर. हरिबोल. या थांबायचं मग. हो हो थांब. येस येस येस. उद्या पण जॉईन व्हा सर्वजण प्लीज. सुट्ट्यांचे दिवस आहेत पण तरी सुद्धा. हरी बोल. थँक्यू.